पुन्हा पुढील कथा सुरू 39व्या ओळीपासून. ऐसा नेम महिनाभर शेवटी पहावा गुरुवार, उद्यापन करून या सार व्रत सांगता करावी. उद्यापन दिनी ऐका सात सुवासिनी कुमारिका हळदी कुंकू अथवा सात कुमारिका हळदी कुंकू देऊन फळ प्रत्येका कहाणी पुस्तक अर्पावे. ब्राह्मणास द्यावे वस्त्र ब्राह्मणास द्यावे एक वस्त्र, शिदा दक्षिणा कहाणी पुस्तक. लक्ष्मी व्रताचा महिमा देख, फळ सर्वांना लाभतसे. कोणी महिना कोणी वर्ष व्रत करता हे होत, कोणी महिना कोणी वर्ष व्रत करता हे होत हर्ष. शक्ती भक्ती आणि संघर्ष पाहून व्रत हे करावे. मध्यांतरी पडला खंड तरी व्रत चाले अखंड, सोडून या सर्व पाखंड भावभक्ती थोरती. लक्ष्मी आणि नारायण प्रसन्न होती भक्ता जाण, व्रत ते करावे भाव ठेवून स्वतः लक्ष्मी सांगतसे. ऐकोनी लक्ष्मीचे हे व्रत दासी झाली आनंदित, म्हणे माते उपकार होत करीन व्रत निश्चये. हाक तेव्हा ऐकू आली राणी रागावून म्हणाली, मेनके काय गे चालले खाली, थिरडी कोण भेटली. भीक मागण्या आली आत, तिच्या पाठीत लात, हाकून देई दारात, निघ थिरडे इथून. म्हातारी मग तळमळून बोले राणी वैभव तुझला भले, संपत्तीच्या धुंदीत लोळे, नाही परवा गरिबांची. पूर्वजन्मीचे विसरलीस, कृपा लक्ष्मीची घेतलीस, या जन्मीचे सुखविलास, म्हणून तुझा लाभले. गर्भ झाला परंतु तुझला, तुच्छ समजशी गरिबाला, याचे फळ मिळेलच तुला. शाप माझा ऐक हा. ऐकोनी राणी संतापली, म्हातारीला स्वय ढकलली, वाटेल तैसे टाकून बोलली, मारावया धावनी. गत जन्मीची गोष्ट नको, शाप मला इथे नको, चालती हो चल थांबू नको, म्हणून पुन्हा ढकलली. म्हातारी उठली धडपडत, गेली तिथून निघून. राणी बोले मग हसून, बरी गेली पीडाही. राजकन्या श्यामबाला माडीवरून पाहिलीला, कळवळा म्हातारीचा आला, खाली उतरून धावली. विनंती करून पाय धरी, माता चुकली क्षमा करी, कृपा करून तू सत्वरी, शापमुक्त करावी. म्हातारीस दया आली, राजकन्येला सांगू लागली, लक्ष्मी व्रत कथा चांगली, राणीला मी सांगणार. तोच तिने लाथाडिले, हाती अमृत ते सांडिले, तू येऊन चरण धरिले, म्हणून शांत झाले मी. कैसे करावे लक्ष्मी व्रत, तेच सांगते ते तुझ प्रत. ऐक सारे एक चित्त, सुखी संसारी होशील तू. म्हातारीने जे सांगितले, चित्त देऊने ते ऐकले, पुनरपी चरणी नमन केले, लक्ष्मी दर्शन झाले तिला. भाग्यवंती मी लक्ष्मी माते, दाविलेस तू रूप प्रभाते, गुप्त होई मग म्हातारी ते, राजकन्या हर्षली. श्यामबाला निश्चय करी, लक्ष्मी व्रत नेमे करी, उमज पडला सर्वंतरी, प्रसन्न झाली लक्ष्मी ते. लक्ष्मी व्रताच्या
प्रावाने राजकन्या येई मागणे. सिद्धेश्वर मालधराने विवाह केला तिज संगे. श्यामबाला झाली राणी वैभव सुखात राहुनी. लक्ष्मी व्रत करी आठवणी. लक्ष्मी व्रत करी आठवणी आनंदाने नांदली. चंद्रगिरीचा चंद्रशेखर तोच होता मालधर. मजेत चालला संसार सासर झाले माहेर ते. तिकडे तिच्या आईवर लक्ष्मीचा कोप अनिवार. शत्रूने स्वारी केली घोर भद्रश्रवाचे राज्य गेले. राजा राणी दिन झाली रानोमाळ फिरू लागली. राजपुत्रांची दशा केली सातही गेले सात वाटा. दैन्य दारिद्र्ये दुःखे व्यापली सुख श्रुतचंद्रिका रडू लागली. भद्रश्रवास पडू निगळी म्हणे काय हो झाले हे. कन्या आपुली श्यामबाला अपार वैभव आले तिला. जावई माझा भला चांगला सुख संपत्ती भोगितो. जावे एकदा त्यांच्याकडे लावावे आपुले साकडे. देतील ते आपणा थोडे तेवढे तरी घेऊन या. राजा निघाला सत्वरी जाऊन बैसला नदी तिरी. दासी बघती नवलपरी एका दासीने ओळखले. लगबगीने गेली राजवाड्यात राणीच सांगितला वृत्तांत. वडिलांना आणावे वाजत गाजत श्यामबाला बोलली. वस्त्रालंकार पाठविले राजास थाटाने आणले. सत्कार नाना परी केले राजांतरी संतोषला. काही दिवस तेथे राहून राजा निघाला परतोन. हंडा दिला मोहरा भरून आदराने जावयाने. भद्रश्रवा आश्रमात आला हंडा दाखविला चंद्रिकेला. तिने त्यामध्ये हात घातला तोच निघाले कोळसे. दुर्दैवाची असली नीती सुवर्णांचे कोळसे होती. हात मारिते माथ्यावरी. राणी बोले काय हे. लक्ष्मीचा सारा कोप चंद्रिकेला दुःख माप. मीच हे केले पाप म्हणत कणत राहिली. काही दिवसांनी तानात स्वतःच गेली चालत. श्यामबालेच्या भेटीप्रत मनी अधीर जाहली. नदी काठी वृक्षाखाली जावोन राणी बैसली. दासीने ओळखली वार्ता गेली राणीला. आईला मग राणीने घरी आणले आनंदाने. नाहू घातली थाटाने पैठणी दिली नेसावया. मार्गशीर्ष महिना गुरुवार लक्ष्मी व्रताचा नियम थोर. श्यामबालेचा पूजा संभार चंद्रिका राणी बघतसे. या पुढील व्हिडिओ तिसऱ्या भागात.